केली आहे तरी गावातील महिला मंडळी, पुरुष मंडळी आणि बालगोपाल यांनी सर्वांनी ग्रामपंचायत मध्ये हजर राहायचं ग्रामपंचायत आरोग्य विभागाचे साहेब येणार आहेत. हो म्हणजे आपल्याला जायचं लागेल. हो चल जाऊ मग. वेळ नाही करू. हो वेळ तर नाही करू. चल साहेब वगैरे लवकर येऊन जातील. चल काय चालू आहे तुमचं? अरे आपल्या गावामध्ये मीटिंग आहे. मीटिंग आहे का गावामध्ये? आता स्वतःला निघून दिला होता. मी काय म्हणत आहे, तुझ्या गावाच्या नाहीच्याला काही जमत नाही. आपल्या गावची मेन बाईच काय गोदा मावशी. गोदा मावशी म्हणून तिला तिच्यामुळे आपल्या गावचं पाणी हालत नाही. तिला नेल्याशिवाय काही जमत नाही. मी काय म्हणता, आवाज देऊन पाय गोदा मावशीला. देऊ काय तू? मीच देऊ. हो दे. ए गोदा मावशी कुठे गेली वा? कोणाकडे आहे? हा गोदा मावशी मीटिंगला जायचं तू ठोकत आहेस. बरं कोतवाल भाऊ मी काय म्हणतो, आमच्या आवाजाला काही येत नाही. आमची गोदा मावशी बघ तू आवाज देऊन बघ. आई मी तेच तर म्हणतो, तुमच्या असं पचका आवाजाने नाही. तिला बोलवायची स्टाईल आहे. ते कशी आहे अशी गोदी गोदा मावशी या वया अशा परिस्थितीमध्ये जरा जपून चालायचं असते. असं मग जपून चालत असते. हो म्हणजे अशा परिस्थितीमध्ये बायकांनी जपून चालत असते. हो. असं तुला म्हणायचं आहे. मग काय? 1 मिनिट थांब चालून दाखवते. मला काय चालता येत नाही का जपून कसं चालायचं? 1 मिनिट थांब चालून दाखवते. चालून दाखव. हे बघा या धर्मपूर गावामध्ये आहे ना, ज्या महिला मंडळी अशा अवस्थेमध्ये असतील त्यांनी उद्यापासून तसंच चालायचं हळूहळू जपून. म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचं आहे. ठीक आहे. हा आहेत का कशा कोणी? हा आली बघा. हा आता जपून चालायचं हळूहळू. चालून दाखवलंय ना, त्यांना सांगून द्या कसं चालायचं. हा ठीक आहे. ए शांते मला एक सांग, मला इथं कशासाठी बोलवलं ते सांगा अगोदर. तेच तर विसरून गेलो. मी काय म्हणताय, आपल्या गावी मीटिंग आहे म्हणते ग्रामसभेची. ग्रामसभेची नाही, ग्रामपंचायत मध्ये आरोग्य विभागाची. आरोग्याची मीटिंग आहे. कुठे ठेवली आहे मीटिंग? ग्रामपंचायत मध्ये जायचं का मग मीटिंगला? जाच लागते आता. चष्मा वगैरे चांगला दिसताय ना? चांगलं दिसतंय. मेकअप वगैरे एक नंबर दिसत आहे. लिपस्टिक विसरले का? मला लिपस्टिकच नाही मिळाली. हो माझ्याकडे होती. पण आता काय करते, काय करते? येते का मग? येते का तुझी? देतो ना. राहू दे मग नंतर दिसते. जायचं का मग मीटिंगला? जायचं, चल. जायचं ना? मग तू माझ्या मागे वा. मला सांगतो या धर्मपूर गावामध्ये आहे ना, माझ्यापेक्षा हुशार बाय कोणीच नाही. हो मग बरोबर आहे ना, माझ्या मागे वा. मग तुम्ही जायचं का मीटिंगला? चला चला चला. आपण तर या ठिकाणी पोहोचलो, मग इथं कोणीच नाही ना. हे गाव मोठे मावशी एवढे मोठे लोक दिसत आहेत तरी. लोक आहे साहेब, लोक कुठं आहे मीटिंग घेणारे? साहेब नाही. तुमचे साहेबच करते. त्यांना काय साहेब लोकांना काय? आमच्यासारख्या बायकांना किती काम असत नाही का मावशे? मग सकाळी पहाटे 5 वाजता उठा लागते. उठून सडा करा लागते, सारवण करा, झाडझूड करा, कपडे धुवा, भांडे घासा, स्वयंपाक बनवा, याच्या नातवायचे धुवणं धुवा. आम्हाला काय कमी काम आहे? हो की नाही? साहेब लोकांना काय कुठलं सुटलं काय बी सांगते, कधी बी येत नाही वेळेवर टाइम. असेच करते साहेब लोक. जाऊ दे मावशी
नाही मग मला राग येते बाबा साहेब लोकांचा साहेबराव ते मोठा अधिकार होते मी नाही ते कोणाले हो कोणाच्या बापाला खात नाही कोणाला फेक नाही हो मग का मावशी अशी नको करूया वयामध्ये थांब. माझी वय या वयामध्ये मला का झालं बरं अशा अवस्थेमध्ये मला गाव भीती वाटत होते. अशा अवस्थेमध्ये असं सांगा लागेल तर मी शांत राहते काय पोट्याचे सांगा अगोदर मला ए, बोला. हो, जा. साहेब तुझेच पाले आले जा पोटा काय बोल नका मला ठाकू नका या अशा कंडिशन मध्ये हो मावशी हे तुमचे साहेब आहे तुमचे साहेब तर लई स्मार्ट आहे आम्हाला काय मला नमस्कार करते नमस्कार बाई या धर्मपूर गावामध्ये काय एकटेच तुम्ही आहात या सगळ्या महिला इथं गोडा जमा झाल्या आहेत ना या सर्व महिलांना नमस्कार केलं तू माहितीलाच नाही केलं बरं या सगळे कोण मी तुम्हाला करते घ्या नमस्कार आता मला सांगा गावातले एकंदरीत सगळे लोक आले का आता पाम साहेब तुमचे पुरुष साहेब सगळे लोक आले काही मिरच्याले गेले आहेत पण आता बाकी सगळे आले जे आहेत ते हो गावात आहेत ते आले ना हो, गावात आहेत. मग आता आपण मीटिंगला सुरुवात करायची का मी कधी आलो वाद झाला ना आता आलो पहिलं कधी आलो अरे आत्ता आला का ना पहिले आला का आला ना तू हो मग काय झालं एवढा बावरला का तू गोदा मावशी मस्त सांगू नको तू माझी बायको कुठे आहे ते पहिले सांग तुझी बायको ना हो. त्या भगवानच्या घरी आहे ना तुला ठोकायला गेली आहे नाही तिकडे नाही गेली इकडेच मीटिंगला येतो म्हणून आली मीटिंगला आली हो. इकडेच आली हो हे बघ तुझी बायको हे ओके बाय. हे अशी जी मोठी मोठी नावाची धोका टाकत अरे इले का झाला एवढी चांगलीच आहे आडवी उभी सारखीच आहे ना. नाही माझी असं दिसायला कशी होती माझी बायको स्मार्ट होती स्मार्ट होती स्मार्ट होती हा असं तर तू तुला कुठली स्मार्ट बायको भेटली बरं मग हे का तुझी बायको हो हे सो आता इथं मोठा पाठीची शिरते काढतो हो हे तुझी बायको का मच्छी का शिलटे का तुझ्या पाठीची हा बरोबर मला सांग हो तू इतका पिसाला कुत्र्यासारखा काम करताय रागावला का गोदा मावशी तुलाच म्हणून सांगतो मला सांग हा मी सांगतो ना हे इकडे आली मीटिंगला येतो म्हणून हा घराचे सर्व दरवाजे खुले ठेवून तुमच्या घराला किती दरवाजे आहेत 8 8 दरवाजे हो म्हणजे फक्त 3च टाकून आहेत वरून हा बाकी काहीच नाही हे इकडे आली मीटिंगला आली तर आली हा गावातले सर्व कुत्रे आले हा माझ्या घरामध्ये घुसले मीटिंग तुझ्या घरी होती हो ही मीटिंग गावात होती हो असं हे कुत्रे घुसले तर घुसले हा काल रात्री एक भुली कोंबडी कापून ठेवलं होतं त्याची भाजी होती हा ते खाऊन टाकले बरं, तू चांगलं झालं तुला काय चांगलं झालं ते झालं तर झालं एक पूर्ण पिठाचा डबा माझ्या अंगावर सांडवले सांडवले माझी तेवढी आवडीची 1.5 पाव मुवाची बाजूच्या खाली ठेवून होती लाथ मारून सांडवले तिचा मुदार कसा नको फोडू तुझा फोडून तर माझ्या अंगावर खाल्लं होतं मग भरले एवढे दिवस आहेत मग आता अशा गडबडीमध्ये काय खाऊन जायचं खालीवर तसं नको करू. एक काम कर तू आहे ना मग मला एक सांग त्या गावातल्या कुत्र्यानी त्या घरच्या कुत्र्याला काहीच नाही ठेवलं का गोदा मावशी कुत्रा म्हणू नको कुत्रा म्हणशील ना पोट फोडून बापू बाहेर काढतो बापू बाहेर कसं काय मला लेखीने आता 7 महिना चालू आहे जास्त शहाणपण करशील ना 7व्या महिन्यातच बापू बाहेर काढतो 7व्या महिन्यात हो तुम्ही सर्जन आहात का जी मग MBBS त्याचं लॉंग फॉर्म सांगा बरं
नाही मग तुमच्यापासून मला सावधान असायला हा. लागलं शांतपणे वगैरे कशा गोदामावशी, याला शांत करा ना जरा, मीटिंगला उशीर होत आहे. कसं करायचं साहेब तो बघा ना काय म्हणताय पोट फाडून बाप बाहेर काढतो आता मला 7 महिना चालू आहे मग हे हात नाही पाय नसेल तर मग